जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऑरिक सिटीमध्ये 8 जानेवारीपासून सुरू झालेला मसिया ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो 2026 आज 11 जानेवारी रोजी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। हा एक्स्पो केवळ वाद्योग प्रदर्शन नसून मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाचा मजबूत पाया ठरत आहे। 55 एकर क्षेत्रात उभारलेल्या 1500 पेक्षा अधिक स्टॉलमधून स्थानिक उद्योजक, MSME आणि स्टार्टअप्सना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट जोडण्याचे काम झाले। नवीन तंत्रज्ञान, B2B करार, गुंतवणूक संधी आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने हा मराठवाड्यातील उद्योगासाठी सुवर्ण संधी ठरत असेच चित्र दिसत आहे। आपल्या संभाजीनगर शहर म्हणण्यापेक्षा मराठवाडा सर्व आपल्या ग्रामीण भागातील जनतेला असो, विद्यार्थ्यांना असो, एक चांगल्या प्रकारचं एक्सपोजर या एक्झिबिशनच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे। तेव्हा निश्चितच मसिया आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहेत, काही शंका नाही आहे। मी आणि माझे मिसेस हर्षला जाधव आम्ही दोघं जेव्हा या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बघण्यासाठी आलो की काय काय आपले स्टॉल आहेत आणि काय काय प्रॉडक्ट या ठिकाणी दिसतात, त्यावेळेस असं लक्षात आलं की आमचे अनेक स्टुडंट आमच्या कॉलेजचे ज्यांनी स्वतःच्या इंडस्ट्री टाकल्या, काही फार मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी नोकरी करतायत। त्याचा एक मला त्या ठिकाणी निश्चितपणे अभिमान वाटला की बाबा आपण केलेल्या कार्यातून काहीतरी डेव्हलपमेंट या ठिकाणी दिसते आणि तेही त्यांच्या जीवनामध्ये यशस्वीरित्या जात आहेत। काही तर मी 85मध्ये एक छोटीशी इंडस्ट्री सुरू केली होती, तिथं काम करणारे काही कामगार त्यांनी स्वतःच्या इंडस्ट्री पुढे टाकल्या, ते सुद्धा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने मी सांगू इच्छितो। आणि खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीचे प्रॉडक्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहे, अतिशय मोठं एक्सपोजर आपल्या सर्वांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याच्यात निश्चित एक चांगली प्रेरणा घेऊन या इंडस्ट्रियल एरियामध्ये आपल्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी एक मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे निश्चित पुन्हा एकदा मसिया आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद। हे आदिनाथ इंडस्ट्री हे आमचे स्टुडंट आहे आणि यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रगती करतो आहे। म्हणजे डिफेन्ससारख्या ठिकाणीसुद्धा त्यांचे इक्विपमेंट आता लवकरच जाणार आहेत आणि निश्चित जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। अनेक मोठ्या इंडस्ट्रीची व्हेंडरशिप त्यांच्याकडे आहे, मोठा टर्नओव्हर त्यांचा झालेला आहे, अनेकाला त्यांनी त्या ठिकाणी रोजगार मिळवून दिलेला आहे, म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो आणि अशीच प्रगती त्यांनी यशस्वीरित्या करावी अशी शुभेच्छा त्यांना देतो। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए, बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। खरं सांगू का, अशा प्रकारचे एक्सपो बघायला आम्ही विदेशात जायचो, म्हणजे जिथं जर्मनी असेल, तर चायना असेल, तैवान असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल, तर एक असं कधीतरी वाटायचं की आपला मराठवाडा आणि इथल्या सगळ्या नागरिक असतील किंवा यांना कधीतरी असं एक वेगळं काहीतरी दाखवायचं की त्यातून त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळेल। आणि यस, आम्ही कुठेही कमी नाही आहे, आम्ही यातून म्हणजे आमच्या कॅपेबिलिटी काय, आमच्याकडे काय क्षमता आहेत, हा खरं तर आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही ज्यावेळेस मध्ये ग्राउंडला गेले असेल तर काल बघा, परवा आमच्याकडे जवळपास 65,000 लोक होते, काल 1.25 लाखाच्या आसपास होते। आज तर अजून मी बघितलेलं नाही आहे खरं, परंतु तुम्ही बघा, जे आपण नेहमी सांगतो की नाही संभाजीनगरला हे नाही ते नाही,
निगेटिव्ह बोलतो. खरंच संभाजीनगरमध्ये खूप पोटेन्शियल आहे, हे बाहेरच्या लोकांना पण कळालं आहे. तुम्ही फिरला असेल की आता तुम्ही नेहमी सांगता गुजरातला इन्व्हेस्टमेंट चालली, याला इन्व्हेस्टमेंट चालली, त्याला चालली. असं काही नाही आहे. जी इन्व्हेस्टमेंट जिथं जायची तिथंच जात असते कधी पण. आपल्याकडे इंडस्ट्रीसाठी इतकं छान वातावरण सध्या बनलेलं आहे. टोयोटा, JSW असेल, ॲथर असेल, लुब्रिझॉल असेल, तर त्याच्या अनुषंगाने हे सगळे छोटे प्लेयर आहेत, ते सगळे संभाजीनगरमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं असं इंडस्ट्रीचे सगळे मोठे अधिकारी येऊन गेले 4-5 दिवसामध्ये. आणि त्याचं फलित असं आहे की त्यांनी संभाजीनगरला इतक्या मोठ्या गोष्टी म्हणजे सांगितल्या, आता ते जाहीर केल्यानंतर कळेल तुम्हाला. आणि ह्या एक्सपोचं एक फलित असं आहे की आम्हाला वाटायचं की इंटरनॅशनल एक्झिबिशन आपण करू शकत नाही, परंतु आमच्या माशिया टीमनं ते सगळं सक्सेस केलं. आमचे 2 कन्व्हेनर आहेत, पाटील सर आणि राऊत सर, आणि सगळी टीम. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, झाडू मारण्यापासनं ते 5 स्टार सगळ्या सुविधा देण्यापर्यंत आमच्या टीमनं एक खूप छान केलं. यामध्ये आपण बघितलं असेल एक्झिबिटर पार तैवानचे आहेत, जपानचे आहेत, युरोपमधले आहेत. त्याचप्रमाणे व्हिजिटरसुद्धा आले, विशेष म्हणजे खास. ह्या मागच्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 100 व्हिजिटर असे होते की ते इटलीमधनं आले. त्यांचे आम्ही काहींचे बाईट पण घेतले, त्यांना कसं वाटलं. इटलीमधनं आले, अर्धे युरोपमधले आले, काही ऑस्ट्रेलियामधनं आलेले, त्यांची पण बाईट घेऊन ठेवलेली आम्ही. तैवानचं एक शिष्टमंडळ स्पेशल एक्सपोला आलेलं होतं. आणि खास गोष्ट म्हणजे आपण जे मुंबईच्या लोकांना नाव ठेवतो आहे की नाही सगळं मुंबईला, असं काही नाही. त्यांचं पण ब्रॉड व्हिजन आहेत. त्यांना पण वाटतं की मुंबई आता खूप जाम झाली, तर त्याचा विकास हा बाहेर पण व्हायला पाहिजे. त्यामुळं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं न करता एक महाराष्ट्राला एक वेगळ्या लेवलला म्हणजे नेण्याचा प्रयत्न आम्ही या एक्सपोच्या माध्यमातून केलेला आहे. आता ती इथली जनता असेल किंवा इथले जे एक्झिबिटर असेल त्यांना ते ठरवतील की हा एक्झिबिशन कोणत्या लेवलचा झाला. आणि याच्यातून नक्कीच जगाला एक वेगळा मेसेज केला की छत्रपती संभाजीनगर हे विकसित भारताचं पुढचं महानगर आहे. सर सर्वात म्हणजे ह्यावेळेस आमचे 2 वेगळे विषय होते हे एक्झिबिशन सोडून. ते की सेमिनारमध्ये मग म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी यायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल दौजे साहेब होते, त्यांनी पण एक सेमिनार घेतला की पुढे संभाजीनगरमध्ये काय इन्व्हेस्टमेंट येणार, त्यांचं डेव्हलपमेंट काय होणार आहे. जेव्हा शहराची 65-70 लाख लोकसंख्या होणार आहे, मग डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कसं लागणार आहे, तर ते झालं. त्याच्यानंतर पुन्हा इंडस्ट्री कशी असायला पाहिजे. आपण जेव्हा याला जातो इंटरनॅशनलला, तर त्या इंडस्ट्रीचं रूप कसं असलं पाहिजे, त्याच्या सिस्टीम काय असल्या पाहिजे, त्याचे वेगवेगळे सेमिनार घेतले. नंतर बऱ्याच B2B मीटिंग झाल्या. ज्या JSW होते, किर्लोस्कर होते, त्यांना काय पाहिजे, काय अपेक्षित आहे, तुम्ही जो मागचा प्रश्न विचारला त्याच्यासाठी झाल्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही टोयोटाचे एक सेमिनार घेतला. म्हणजे दररोजच घेतो ते बऱ्यापैकी. 1-2-4 हजार मुलं जमा करायचे, त्यांना ते टोयोटा कन्सेप्ट सांगायचा. मग तुमचं फ्युचर काय आहे, कारण आता आम्ही बघतो की त्या सगळ्या लोकांना वाटतं पुणे, मुंबई, बँगलोर, चेन्नई असा मेट्रो सिटीज म्हणजेच आपलं फ्युचर आहे. परंतु असं काही नाही, फ्युचर हे संभाजीनगर आहे. आणि त्या सेमिनारमधनं आता आम्ही असं, कारण पूर्वी सेमिनारला कोणी यायचं नाही बघा, तर त्या सेमिनारचा कन्सेप्ट आम्ही इथं रुजवला. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या परिसरात जे बेरोजगार आहेत त्यांना कोणाला जॉब मिळत नसेल, तुम्ही बघितलं असेल मध्ये QR कोड लावले आहेत आम्ही. त्यांनी ते QR कोड स्कॅन करायचा, त्याचा बायोडाटा अपलोड करायचा, ती सगळी माहिती आमच्याकडे येते आणि आम्ही मग संबंधित कंपनी ती पाठवतो. आणि त्याच्यामुळं मग त्याला ते रोजगार इजी निर्माण होतो. तो एक म्हणजे आमच्याकडे डाटा येणार आहे की बाबा इतके लोक आहेत, यांना जॉब पाहिजेत. मग त्या संबंधित कंपनीकडं आम्ही ते जॉबसाठी ॲप्लिकेशन पाठवणार आहोत. तर हा एक वेगळा याच्यातून आम्ही संदेश दिलेला आहे. सर्वात शेवटचा प्रश्न, उद्योजकांना आता काय आवाहन करायचं शेवटचं, आज समाप्ती आहे. खरं सांगू का, म्हणजे संभाजीनगर हे पुढचं विकसित नगर असणार आहेत. म्हणजे आमचं जे ब्रीदवाक्य आहे, विकसित भारत आगला महानगर छत्रपती संभाजीनगर. तर ज्या बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत त्याच्यासाठी मी मागे पण म्हटलं होतं की जर आपल्या प्लॅनमध्ये काही चेंजेस करावं लागले तर ते चेंजेस करा. ह्या मोठ्या प्लेयरला जे पाहिजे ते वेळ प्रसंगी त्यांनी त्यांचे स्वतः सेटअपसुद्धा कंप्लीट चेंज करावं किंवा नवीन करावं. आणि यांच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो आपण, ती आलेली आहे बजाजनंतर. त्याचा फायदा ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणतो मी, फक्त संभाजीनगरमध्ये नाही,
कारण संभाजीनगर हे सगळे भारतभर प्रोडक्ट विकतं. संभाजीनगर म्हणजे आम्ही एक चर्चा करताना विषय असा झाला की कॉस्ट वाईज, क्वालिटी वाईज, क्वांटिटी वाईज एक चायनासारखं मॉडेल झालेलं आहे, स्पेशली वाळूजमध्ये, जी की चायनाच्या कॉम्पिटमध्ये सगळे कंपोनंट पुरवतं. तर ती कॉम्पिटिशन असल्यामुळे त्या लोकांनी इथं एक थोडंसं लक्ष द्यावं आणि आपला उद्योग कसा वाढेल, पुढच्या 10 वर्षामध्ये तो ग्लोबल कसा होईल, मी एक्सपोर्टमध्ये कसं जाऊ शकतो आणि स्वतःचं प्रोडक्ट कसं करू शकतो. स्पेशली म्हणजे प्रोडक्टमध्ये जायला पाहिजे. प्रोडक्ट गेलं म्हणजे स्वतःचं ब्रँड होतं आणि एक 5-10 वर्षात आपलं एक ब्रँड होऊन तो जगभर आपल्याला घेऊन मिरवता येतो. तर याचा सगळ्या उद्योजकांनी फायदा घ्यावा. एक्झिबिशनच्या माध्यमातून इथं बरेच प्रोडक्ट बघायला मिळत आहेत आणि आपला उद्योग खूप विकसित करावा एवढीच मी उद्योजकांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.